रिद्धी सिद्धीचा पती, आद्यपूजेला ज्याला मान, असा तो गणपती. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, 5 फेब्रुवारी 2026 रोजी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पांचे भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करत असतात. ज्यांना कोणाला संकष्टी चतुर्थीचं व्रत करायची इच्छा असेल, तर त्यांनी जी अंगारक संकष्टी चतुर्थी असते, जिला आपण मंगळी चतुर्थी म्हणतो, त्या चतुर्थीपासून हे व्रत सुरू करायचं असतं. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी आईने कोणती सेवा करायची, संध्याकाळी कापुरासोबत नेमकं काय जाळायचं, याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचे देवता. त्यांच्यासाठी आपण जर काही सेवा केली, तर त्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होते. मुलांचा काही तापटपणा असेल, चिडचिडा स्वभाव असेल किंवा मुलं अभ्यासात लक्ष देत नसतील, तर या सेवेमुळे आपली मुलं अभ्यासात लक्ष देतील. त्याचबरोबर त्यांचा चिडचिडेपणा देखील कमी होईल. तर सेवा काय आहे? चला जाणून घेऊया. नेहमी करतात चतुर्थीचं व्रत, त्याप्रमाणे आपण चतुर्थीचं व्रत करायचं आहे. चतुर्थीच्या व्रताला तुम्ही साबुदाण्याची खिचडी, फळं, दूध वगैरे घेऊन हे व्रत करू शकता. सकाळी लवकर उठून स्वच्छतेची कामं आटोपून घ्यायची. फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि मीठ टाकायचं. फरशी पुसून घ्यायची. त्यानंतर छान केस वगैरे धुवून स्वच्छ अंघोळ करायची. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सर्व जमा करून घ्यायचं आहे. त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील तुम्ही आपल्या जवळच घ्यायचा आहे. पूजा करायला आसन घ्यायचं, त्यावरती बसायचं आहे. डायरेक्ट जमिनीवर बसून पूजा करायची नाही. पूजा करताना पहिले आपल्याला गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे, अभिषेक घालून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिला अभिषेक घालून घ्यायचा असेल, फोटो असेल तर पाण्यात फूल बुडवायचं आणि फोटोवरती ते पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे, त्यामुळे हळद कुंकू अक्षता अर्पण झालं की आपल्याला जास्वंदाचं फूल देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण जो काही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा दुसरा काही नैवेद्य तुम्ही बनवलेला असेल गणपती बाप्पांसाठी, तर तो नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचा आहे. आता ही झाली सकाळची पूजा. त्यानंतर या पूजेव्यतिरिक्त तुम्ही काय काय सेवा करू शकता ते मी तुम्हाला सांगते. गणपती बाप्पांचं तुम्ही 11 वेळेस अथर्वशीर्षाचा पाठ करू शकता. अथर्वशीर्षाचा पाठ करताना तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी हा पाठ करू शकता. त्यासाठी तुमचं मूल जर छोटं असेल, वाचता येत नसेल, तर मुलाला जवळ घेऊन बसायचं आहे. मुलगी असेल तर मुलीला जवळ घेऊन बसायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालत घालत आपल्याला हा 11 वेळेस गणपती बाप्पाच्या अथर्वशीर्षाचा पाठ करायचा आहे. पाठ करून झाल्यानंतर जे काही अभिषेक घातलेलं पाणी असेल, तर ते पाणी तुम्ही आपल्या मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या जी काही बौद्धिक क्षमता असते त्यामध्ये वाढ होते. त्यांचा चिडचिडेपणा, हट्टीपणा कमी होऊ लागतो. तुम्ही प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करू शकता. किंवा मग गणपती बाप्पांचं अथर्वशीर्षाचं पाठ करायचं नसेल, तर साध्या तुम्ही 21 दुर्वा घ्यायच्या आहे. त्या आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातामध्ये द्यायच्या आहे. उजव्या तळहातावरती त्या दुर्वा ठेवायच्या आहे. देठ बाप्पाकडे आणि जो खालचा भाग आहे तो आपल्याकडे, अशा स्थितीत उजव्या हातात ती 21 दुर्वांची जोडी पकडायची आहे आणि गणपती स्तोत्र तुम्ही म्हणायचं आहे किंवा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 101 वेळेस जप करायचा आहे. आणि त्यानंतर मंत्र जप झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल मुलाबाळासंबंधित ती गणपती बाप्पाला सांगायची आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करून द्यायच्या आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ असते, त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. जिथे आपण सकाळी गणपती बाप्पांची पूजा केली होती त्याच ठिकाणी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तुळशीचा दिवा, मुख्य प्रवेशद्वाराजवळचा दिवा, देवघराजवळचा दिवा, सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे. त्यानंतर एक अख्खी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये एक चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ नकारात्मक ऊर्जा शोषून घेता यासाठी त्या खोबऱ्याच्या वाटीत टाकायचे. आता समजा तुमचं मूल अभ्यास करत नसेल किंवा मग चिडचिडेपणा करत असेल, सतत आजारी राहत असेल, तर त्या मुलावरून 5 किंवा 7 वेळेस त्या खोबऱ्याच्या वाटीचा उतारा करायचा आहे. अगदी तुम्हाला स्वतःला देखील चिडचिडेपणा होत असेल, अस्वस्थपणा जाणवत असेल, कोणाची नजर लागली असं वाटत असेल, तर तुम्ही स्वतःवरून हा उतारा करा.
किंवा मग घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, चिडचिड करत असेल, तर त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. एकच वाटी सर्व व्यक्तींवरून उतरवली तरी चालेल. त्यानंतर ती वाटी आपल्याला देवघराजवळ ठेवायची आहे. एका डिशमध्ये किंवा तुम्ही जी कापूरदानी असते त्यामध्ये ती वाटी ठेवा. त्या वाटीमध्ये आपल्याला 7 भीमसेनी कापराच्या वड्या घालून घ्यायच्या आहे. त्यानंतर 1 चमचाभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही आपली मसाल्याच्या डब्यातली काळी मोहरी वापरू शकता. आणि 2 अख्ख्या फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहे त्यावरती आणि 1 चमचाभर गाईचं तूप टाकायचं आणि या वस्तू आपल्याला कापूर प्रज्वलित करून द्यायच्या आहे. जोपर्यंत खोबऱ्याची वाटी, त्यामधील वस्तू जळत नाही तोपर्यंत आपल्याला तिथेच बसून राहायचं आहे. तिथे बसून तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सांगायच्या आहे किंवा काही संकट असतील तर ते दूर होऊ दे अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे. हे सर्व जळत आहे तोपर्यंत तुम्ही ओम गंग गणपतये नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. सर्व जळून शांत झाल्यानंतर जेव्हा ते पूर्ण विझतं तर ते विझल्यानंतर आपण तिथून उठायचं आहे आणि गणपती बाप्पाची सर्व कुटुंबाने आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर सर्व गणपती बाप्पांना मोदकाचा प्रसाद प्रिय आहे. चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी मोदक बनवायचे. तो प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्यांना द्यायचा आहे आणि नंतर चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घेऊन आपण चतुर्थीचं व्रत सोडायचं आहे. आता एक प्रश्न तुमच्या मनात तयार झाला असेल की जे आपण सर्व जाळलेलं आहे त्याचं काय करायचं? त्याची जी राख तयार झालेली असेल त्याचं काय करायचं? तर ती राख दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा ती थंड होते तर थंड झाल्यानंतर तुम्ही जवळपास काही पाणी असेल तर तिथे विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाच्या बुडाशी तुम्ही ती राख विसर्जित करू शकता. त्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या संबंधित ज्या काही समस्या असतील त्या दूर व्हायला मदत होईल. आता तुम्ही म्हणाल की ताई माझा मुलगा हॉस्टेलला आहे, माझी मुलगी नोकरीसाठी बाहेर आहे, तर मग मी हा उपाय घरी करू शकते का? तर हो, अगदीच. किंवा मुलं जर उपाय करण्याजोगे असतील तर तुम्ही त्यांच्या हातूनच हा उपाय करून घ्या. म्हणजे त्या उपायाचा फरक किंवा त्या उपायाचं फळ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल. अगदी तुमच्या मुला-मुलींचं लग्न जमत नसेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करू शकता. त्या मुलांना किंवा मुलींना देखील तुम्ही उपवास पकडायला सांगायचा आहे आणि त्यांच्याकडूनच हा उपाय करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, बुद्धीची देवता. त्यामुळे आपण जे काही उपाय करतो त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळतो. फक्त उपाय करताना ते प्रामाणिकपणाने करायचे आहे. शुद्ध भाव मनात ठेवून आपण उपाय मनापासून करायचे आहे. गणपती बाप्पांचे उपाय करताना चतुर्थीच्या दिवशी केल्यामुळे जे गणेश तत्व असतं ते जास्त प्रमाणात जागरूक असतं. त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचं फळ लवकरात लवकर बघायला आपल्याला मिळत असतं. चतुर्थीच्या दिवशी करण्याचे खूप उपाय आहेत, पण मुलांच्या प्रगतीसाठी जे काही उपाय आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. तर 5 फेब्रुवारी 2026ला गुरुवारी संकष्टी चतुर्थी आहे. त्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता. आजच्या मध्ये मी तुम्हाला प्रत्येक आईने मुलांसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करायचे, संध्याकाळी कापुरासोबत काय वस्तू जाळायच्या याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. तर तुम्ही देखील संकष्टी चतुर्थीचं व्रत करता की नाही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता तुम्ही म्हणाल की ताई आम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करू शकत नाही, काही कारणास्तव करणं पॉसिबल नाही, पण हे उपाय करू शकता. तर हो, अगदीच. उपवास नाही केला तरी चालेल, पण तुम्ही हे उपाय केले तर त्याचं फळ नक्कीच तुमच्या मुलाबाळांना मिळेल. हे उपाय तुम्ही उपवास न करता देखील करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत असे त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.